सावंत, 2020चं शेड्यूल काही कळलं का? सर मला काय माहित सर. का मॅच बघत नाही वाटतं तुम्ही? विक्रमादित्यांच्या जीवाला धोका नसल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष बातमी, पोलीस तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यांच्या दृष्टीने संशयित म्हणून आज तरी एकच नाव पुढे आलंय, ते म्हणजे देवयानी देशमुख. सावंत, गाडी काढा. येस सर. साक्षी, टीव्ही लावू जरा. आदित्य राजेंची तब्येत आता ठीक आहे. ही इज अंडर ऑब्झर्वेशन. पोलीस तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यांच्या दृष्टीने संशयित म्हणून आज तरी एकच नाव पुढे आलंय, ते म्हणजे देवयानी देशमुख. आज फक्त नावच पुढे आलंय, पण पुरावे मिळाल्यावर त्या आरोपी म्हणून तुमच्या समोर उभ्या राहतील. काय गरज होती त्या देवयानी देशमुखचं नाव मीडियाला सांगायची? काय गरज आहे तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारण्याची? गरज आहे, कारण अजून आमचा तपास पूर्ण झालेला नव्हता. देवयानीचं नाव मीडियाला सांगून तुम्ही आमच्या तपास कामात अडथळा आणलेला आहे. संशयास्पद हत्यारावरचे देवयानीचे ठसे आपोआप गायब झाले तेव्हा तुमच्या तपास कामात अडचण नाही आली. हो, आय सी. म्हणून तुम्ही मीडियाला जवळ केलं तर, पण तुमच्या या अशा वागण्यामुळे तुम्ही आरोपीला निर्दोष सुटण्याची संधी देताय असं नाही वाटत तुम्हाला? आम्ही पण तुम्हाला एक संधी देतोय, इमानदारीत स्वतःचं काम करण्याची संधी. आणि पुन्हा आम्हाला वाटेत अडवून असले प्रश्न विचारत जाऊ नका, कारण आम्ही आम्हाला वाटेल तेच करतो. आम्हीही आम्हाला वाटेल तेच करतो. जेव्हा जेव्हा प्रश्न आमच्या मनात येतात तेव्हा बेधडक आम्ही समोरच्याला विचारतो, मग परमेश्वराची सुद्धा त्याच्यातून सुटका नाही. पण आम्ही परमेश्वर नाही आहोत, आणि म्हणूनच तुम्हाला सावध करत आहोत. मला माहित होतं हे सगळं असंच होणार आहे. ते रणवीर राजे मुद्दामून करतायत. देवयानीचं नाव घेऊन आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतायत. आता ते आपल्याला सोडणार नाहीत. अभिलाषा, त्यांनी देवयानीचं नाव फक्त एक संशयित म्हणून घेतलंय, कारण देवयानीने गुन्हा कबूल करावा अशी त्यांची इच्छा आहे. सकाळी आपल्या घरावर ज्या बाटल्या पडल्या त्या फक्त देवयानीसाठी नव्हत्या. आपल्यापैकी कुणाला जरी लागलं असतं तरी त्यांना आनंदच झाला असता. आता देवयानीच आपल्याला यातून वाचवू शकते. जास्त विचार करू नकोस. रणवीर राजेंचा राग शांत करायचा असेल तर गुन्हा कबूल कर. तू काय बोलतेस अभिलाषा? खरं तेच बोलतेय. पण तुम्ही एवढं का घाबरताय? देऊच्या हातून जे काही घडलं ते तिने मुद्दामून थोडीच केलं. मग काय हरकत आहे रणवीर? आई कुठे आहे साक्षी? आई आत्ताच औषध घेऊन झोपली आहे. आणि हे बघ, तू जास्त विचार करू नकोस. काय ठरवलंयस तू? अभिलाषा, आता आपण जे काही ठरवायचे ना ते सगळ्यांनी मिळून ठरवायचंय. अहो, इथे जीव जायची पाळी आली आणि तुम्ही सगळे
थांब साक्षी. देवयानी देशमुख आहेत का? नाही, त्या घरात नाहीये. तर त्या घरात असताना देखील तुम्ही नाहीये म्हणून सांगताय. तुम्ही काय करताय? रणवीर राजे शिर्के यांनी तुमच्यावर जे आरोप केले त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हे बघा, तुम्ही वाटेल त्यावेळी घरात घुसून असे प्रश्न विचारू शकत नाही. विक्रमादित्यला तुम्ही शाळेमध्ये भेटायला गेला होता ते खरं आहे? त्याला रात्रीच्या वेळी शाळेत भेटायचं जायचं कारण कोणतं सांगाल का? तुमच्यात आणि शाळेसंबंधी काही प्रॉब्लेम होता की पर्सनल? त्यांना इमारतीवर ढकलताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? त्याला रात्रीच्या वेळी का भेटला? ना म्हणजे रणवीर राजे शिर्के यांनी तुमच्यावर अनेक आरोप केलेले आहेत. तर तुम्ही तुम्हाला गेला? काय सांगायचंय काय? तुम्ही त्याला शाळेत भेटायला गेला होता का? हे बघा, काहीतरी बोला. तुमच्यामध्ये आणि शाळेमध्ये काही वाद होते की काही पर्सनल? हे बघा, बोला तुम्ही. मॅडम मॅडम तुम्हाला बोलावं लागेल. मॅडम 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 तुम्ही गप्प बसा. हे बघा, रणवीर राजे गप्प बसा आणि प्लीज इकडून निघून जा. प्लीज 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 इकडून निघून जा. प्लीज प्लीज इकडून निघून जा. मी काही केलेलं नाहीये. दारू पिऊन तो आला होता आणि म्हणून मी त्याच्या डोक्यात दोष टाकला होता. मी काय केलं नाही. मी नाही वाढलं. मी नाही वाढलं. ही देवयानी आजकाल सॉलिड पॉप्युलर होत चालली आहे. मीडियावाले स्वतःहून तिला भेटण्यासाठी अगदी धडपडतायत. चुकतेस तू. ते मीडियावाले तिला मोठं करण्यासाठी नाही तर तिचा खोटेपणा दाखवण्यासाठी धडपडतायत. काही दिवसांनी बाहेर लोक तिला क्रिमिनल म्हणून ओळखतील. म्हणजे देवयानीने विक्रमादित्यवर हल्ला केलाय हे सगळ्यांना समजणार मॉम. हो, आणि त्याचाच परिणाम म्हणून रणवीर राजे आणि बाहेरचे लोक त्यांचं जगणं मुश्किल करून टाकणार आहेत. म्हणजे आता यांनी घराबाहेरच पडायला नको ना? घराबाहेर न पडून सांगतील कुणाला? या घरात मी थोडीच त्यांना सहजासहजी जगू देणार आहे. तू तुझ्या आईला अजून ओळखलं नाहीस राहू. अभिलाषाचं तोंड पाहण्यापेक्षा या घरातून बाहेर पडणं जास्त पसंत करतील त्या. या घरामध्ये वेळोवेळी झालेल्या माझ्या अपमानाचा बदला घेण्याची हीच वेळ आहे. आणि ही वेळ मी सहजासहजी नाही जाऊ देणार. थांब. कोणासाठी दूध नेतेस? आईसाठी. अगं, आईची औषधांची वेळ झाली आहे. डॉक्टर म्हणाले होते की दुधाबरोबर औषधं दिली तर जास्त चांगलं. म्हणून का? तुझी आईच की अशी जगावेगळी आजारी पडली? एवढी लोक पाण्याबरोबर गोळ्या घेतात. त्यांचं काही बरं वाईट झालेलं मी तरी ऐकलं. काकू प्लीज असं नको ना बोलू. घरची परिस्थिती तुम्हाला जर समजली असती तर मला असं बोलावंच लागलं नसतं. माझ्या नवऱ्याच्या एवढ्याशा पगारामध्ये पूर्वी इतकं दूध विकत घेणं आम्हाला परवडत नाही. म्हणून मी दूधवाल्याला 1 लिटर दूध द्यायला सांगितलं.
पाहिलंस, आम्हालाच तिघांना जेमतेम पुरतं हे दूध. तर तुझ्या आईची हौस कुठून भागवणार? काकू, काकू प्लीज दे ना. आई वाट बघत असेल ग, फक्त आजचाच दिवस. मग मी काय करू? माझी श्राऊ सुद्धा वाट बघतेय. बोला वागळे, आम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला स्वतः इकडे यायला लागलं. असं काय घडलं आमच्यातून? हे सगळं काय चाललंय? म्हणजे काय म्हणायचं का तुम्हाला? देवयानी देशमुखच्या घरावर हल्ला कोणी केला? आमचा त्याच्यात काही हात नाही. पण हल्लेखोर तर तुमच्या नावाचा जय जयकार करत होते. हे बघा, ती लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आम्ही आजही राजे आहोत. लोक आजही आमच्यावर मनापासून प्रेम करतात. आदित्य राजेंच्या बाबतीत जे काही घडलं ते लोकांना अजिबात आवडलेलं नाही. तरी आम्ही त्यांना आवाहन केलं आणि म्हणून त्यात शांत आहेत. असं म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी टाळू शकत नाही. देवयानी देशमुखचं नाव जर तुम्ही मीडियापर्यंत नेलं नसतं तर आज ही वेळच आली नसती. आम्ही अजिबात हालचाल करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ताबडतोब हालचाल करा आणि तिला अटक करा. तिला अटक करण्याची शेवटची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत. नाही तर होणारे परिणाम तुम्ही पाहताच आहात. एनिवे, चहा कॉफी काय? नो थँक्स. गुड नाईट. अरे फ्रेश माल आहे बाबा, दररोज घेऊन जातोस ना, जा ना घेऊन. हे घे. शुभ्या, अरे हीच ना ती? हो हो, पेपर मध्ये फोटो आलाय. दिव्यानी देशमुख. काका 1 लिटर दूध द्या. 1 लिटरची पिशवी संपली आहे. मग अर्धा लिटरच्या 2 पिशव्या पण चालतील. अर्ध्या लिटरच्या पण संपल्या या आहेत आहेत, पण त्या आमच्या नेहमीच्या गिरायकांच्या आहेत. काका अर्धा लिटर असेल तरी चालेल, द्या ना प्लीज. नाही सांगितलं ना, कळत नाही तुला? जा. काय हो, तुम्हाला किती लिटर देऊ? 1 लिटर द्या. हीच ना रे ती? हो हो, हीच ती राजेश शिर्केच्या मुलावर हल्ला करणारी शिक्षिका आहे म्हणा. काय गे भवानी, कुठे चाललीस? काय चोरी बिरी केलीस की काय तू? राज शिर्केंच्या घराचं वाटोळं केलंस तू. विक्रमादित्यांच्या जीवावर उठलीस तू. चेहरा किती साधा भोळा वाटतं ग तुझा. हा, राक्षसीनेच राक्षसीन. खुनी आहे ती, खुनी. चेहरा बघा ना कसा साधा भोळा दिसतोय तो. आजकाल कोणाचा काय भरोसा नाही. अहो, नेहमी आमच्याही दुकानात येते, पण चेहऱ्याने कधी अशी वाटली नाही. अहो, आजोबाच्या नावाची फार वाट लावली त्यानं. हेच करतेस काय का तू धंदे तू? हा, संघातून काढून टाकलेल्या प्लेअर सारखी अवस्था झाली आहे तुझी. मी काही समजलो नाही सर. गंमत केली. पोलिसांच्या वर्दीची गरमी अनुभवलीस तू, तेव्हा तू जे काही करशील ते कायद्याच्या फायद्यातच असेल, नाही का? हो सर, प्रयत्न तरी तोच आहे. गुड, व्हेरी गुड. दीक्षित, मला राजेश शिर्के आणि देशमुख यांच्या मॅचची कॉमेंट्री ऐकायची तुझ्या तोंडून, नाही का रणशिंगे? होय सर, तुमच्याच भाषेत सांगायचं तर अर्जुन विकेट राखून खेळणारा खेळाडू आहे. अगदी खरं आहे. मग काय दीक्षित, सध्या डाव कोणाच्या बाजूने आहे? नाही म्हणजे तू अगदी मला सगळंच सांग असं मला नाही म्हणायचंय, पण जे काय सांगशील ते खरं सांग.
हो सर, माझ्या माहितीमुळे पोलीस तपासाला जर गती मिळणार असेल तर कुठल्याही प्रकारची माहिती पुरवायला मला नक्कीच आवडेल सर. पण गंमत अशी आहे की आत्ता ह्या क्षणी मी फक्त अर्जुन आहे आणि तुम्ही इन्स्पेक्टर वागळे आहात. कायद्याची वावर तुमच्याकडे आहे सर. तेव्हा तुम्ही मनात आणलं तर कुठल्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला तुम्हाला फार वेळ लागणार नाही सर. नाही ना असं होत दीक्षित, कारण गुन्हेगार माझ्याकडे पोलीस म्हणून पाहतात, तुझ्याकडे कदाचित मित्र म्हणून पाहत असतील. बरोबर आहे सर, कारण आपण पोलीसही जनतेला हेच सांगत असतो की पोलीस तुमचे मित्र आहेत म्हणून. खरंय, म्हणजे मी काय बोलतोय हे तुला कळलेलं आहे तर कदाचित पटलंही असेल. दीक्षित, आपण सगळेच सत्यमेव जयतेचा नारा बोलणारे आहोत. या केसच्या बाबतीत मला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत अँड आय होप तू हे नाकारणार नाहीस. विक्रमादित्य राजशिर्केला मारण्यात कोणाचा हात असेल असं वाटतं तुला? असं कसं सांगता येईल सर, कारण शेवटी आपण पोलीस म्हणजे संशयाची किक मारूनच तपासाची गाडी स्टार्ट करत असतो ना. संशय बऱ्याच जणांवर असतो पण शेवटी आपल्या दृष्टीने पुरावा महत्वाचा. तेव्हा एक ना एक दिवस सत्य काय ते सगळ्यांसमोर येईलच. आणि मी जर म्हटलं तुला सत्य ठाऊक आहे आणि तू ते माझ्यापासून लपवतोयस तर? सर आता यावर मी काय बोलणार. हो, हीच ती राजेश शिर्केच्या मुलावर हल्ला करणारी. राक्षसीन काय राक्षसीन, खुनी आहे ती खुनी. राजू शिर्केंच्या घराचं वाटोळं केलंस तू. अहो आजोबाच्या नावाची पार वाट लावली त्यानं. देऊ काय ग देऊ, काय झालं? बाहेर गेली होतीस का? हो, दूध आणायला गेले होते. दूधवाला आला नव्हता का आज? नाही, आला होता पण सगळं दूध नासलं. अगं पण त्यासाठी तू कशाला जायला होतस बाहेर? आधीच काही संकट कमी आहेत का आपल्यावर? आणि दूध आणायला गेली होतीस तर कुठे आहे दूध? नाही मिळालं, संपलं होतं त्याच्याकडचं. श्रावू, वहिनी तुम्ही श्रावूला पाहिलंय का? हो, कधीपासून मिल्कशेक घेऊन फिरते. कुठे गेली ही पोरगी? श्रावू, अगं नाही, समजा दूध मिळालं तर नाही. तू कशाला एवढा त्रास करून घेतेस? नको. पण डॉक्टरनी तुला सांगितलंय ना दुधाबरोबर औषध घ्यायची म्हणून. अगं मग ठीक आहे, एक दिवस नाही दुधाबरोबर गोळ्या घेतल्या तर काही नाही बिघडत. पाण्याबरोबर घे ना आज.